खाली मुंडी वर पाय. आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांचा विजय असो. जय मल्हार क्रांती संघटनेचा विजय असो. काय खाली मुंडी वर पाय. जय मल्हार क्रांती संघटनेचा विजय असो. तमाम महाराष्ट्रातील रामोशी समाजाचा विजय असो. शरद सोनाण्याचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय. शरद सोनाण्याचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय. शरद सोनाण्याचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय. जय मल्हार. विजय असो. विजय असो. जय जय जय. करायचं काय? खाली मुंडी वर पाय. शिक्षा देत नाही. खाली मुंडी वर पाय. खाली मुंडी वर पाय. हे मल्हार क्रांती संघटनेचं आंदोलन आहे. ते नालायक आमदार जुन्नरचे सोनवणे यांनी रामोशी समाज व पारधी समाज यांच्याबद्दल अपशब्द वापरला. त्या नालायक आमदाराला कळालं पाहिजे की रामोशी समाज काय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळी भैरजी नाईकांनी जे स्वराज्याचे तिसरा डोळा म्हणून त्यांचं नाव होतं, गुप्तहेर संघटनेचे होते. त्यांचा एक इतिहास आहे. हा समाज रामोशी समाज प्रामाणिक समाज आहे. तरी हा नालायक आमदार म्हणतोय की चोर आहे. सातारा जिल्ह्यात त्यासनी कधी बी ते आले तर त्यासनी काळं फासण्यात येईल. सातारा जिल्ह्यात त्यासनी बंदी राहील. जय मल्हार. बापू क्रांती संघटनेच्या वतीनं आज कराड या ठिकाणी जे जुन्नर तालुक्याचे आमदार, त्यांना आमदार म्हणायला लाज वाटते अशा आमच्या रामोशी समाजाने जवळजवळ 2-3 दिवस झालं त्यानं जो शब्द वापरलेला आहे, रामोशी समाज चोर आहे, पारधी समाज चोर आहे. मी या माध्यमाच्या वतीनं प्रशासनाला सांगतो की आमदार हा आम्हाला चोर म्हणतोय, पण आपण दिवसाडोळ्या प्रशासनात किती दरोडे घालताय ह्याचा तुम्ही हिशोब दाखवा आणि परत आम्हाला तुम्ही आम्हाला चोर म्हणा. आम्ही चोर नाही आहे, आम्ही ते सगळं सोडलेलं आहे. पण तुम्हाला या माध्यमांच्या निमित्तानं सोनवणे साहेब तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रातील तमाम रामोशी समाज या तुमच्या वक्तव्यानं पूर्ण चिडला आहे, तुमच्यावर संताप व्यक्त करत आहे. तुम्ही अक्षरशः या समाजाची हात जोडून माफी मागितली पाहिजे आणि आमच्या सर्व समाजाची हात जोडून विनंती मागून दौलत नाना यांची संघटना आहे जय मल्हार क्रांती संघटना, या संघटनेची माफी मागून आपण आपले तात्काळ बाईट याच्यावर तुमच्या दूरदर्शनवर किंवा प्रसारमाध्यमावर द्यावी. तेव्हापर्यंतच हे आंदोलन थांबेल. नाहीतर तुम्ही जाहीर माफी हात जोडून नाही मागितली समाजाची तर इथून पुढच्या काळामध्ये तुमच्या विरोधात तुमचा राजीनामा मागण्यापर्यंत आम्ही मंत्रालयात येऊ आणि मंत्रालयात धडक मारू. आम्ही आमच्या संघटनेच्या वतीनं तमाम महाराष्ट्रातल्या रामोशी समाजाच्या वतीनं तुम्हाला या आमदारकीच्या पदावरून पाय उतार करायला एवढे आम्ही तुम्हाला ग्वाही देतो. आमचा शब्द आहे, तुम्ही आमची जाहीर माफी मागली पाहिजे. तुम्ही किरकोळ माफी मागून आमचं समाधान नाही, तुम्ही जाहीर माफी मागली पाहिजे आणि ही माफी मागल्याशिवाय आमचं आंदोलन थांबणार नाही. आज कराड तालुक्याच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध तुमचा करत आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाहीर निषेध होत आहे. तरी मी या समाज बांधवांना सांगतो की या आपण आंदोलन शांततेच्या मार्गाने करायचं आहे. आपण आता तहसीलदार यांना निवेदन द्यायचं आहे. तहसीलदारांना निवेदन दिल्यानंतर हा आपलं आंदोलन